आज आपण एकदम खुसखुशीत आणि पाण्यात उकडलेली बट्टी बघणार आहोत. तर आजची रेसिपी ही वेगळ्या पद्धतीने असणार आहे, कारण मी 2 बट्टीचे व्हिडिओ ऑलरेडी चॅनलवर अपलोड केलेलेच आहेत, तर तुम्ही तेथे जाऊन चेक करू शकताय. तर मागच्या वेळी मी तुम्हाला गव्हाचे पीठ आणि रवा यापासून ही बट्टी बनवून दाखवलेली होती. तर आज आपण बट्टीच्या प्रीमिक्सपासून ही बट्टी बघणार आहोत. तर बट्टीचे प्रीमिक्स बनवण्यासाठी मी येथे गहू घेतलेले होते आणि त्यात थोडासा मका आणि थोडे धने टाकून हे जाड बारीक असे थोडेसे रवाळ असे दळून आणलेले होते. तर यापासून आपण ही बट्टी बघणार आहोत. तर नमस्कार मैत्रिणींनो, मी माधुरी बागुल माधुरीज किचनमध्ये आपणा सर्वांचे मनापासून स्वागत करते. तर मैत्रिणींनो, व्हिडिओला आता सुरुवात करूयात. तर सर्वात आधी आपण येथे वरणाची डाळ शिजवून घेणार आहोत. तर इथे मी कुकरमध्ये अर्धा तांब्या इतके पाणी टाकून घेतलेले आहे आणि 1 वाटी डाळ मी 2 ते 3 पाण्याने धुवून घेतलेली आहे आणि पाणी थोडेसे कोमट झाले त्यात ही डाळ टाकून दिलेली आहे. तसेच मी येथे एक टोमॅटो कापून घेतलेला होता, तो सुद्धा यात टाकून घेतलेला आहे आणि पाव चमचा इतकी मी येथे हळद टाकून घेतलेली आहे. तसेच अर्धा चमचा मी येथे तेल टाकून घेतलेले आहे आणि ते मिक्स करून घेतले आणि कुकरचे झाकण आपण येथे लावून घेतलेले आहे. तर आता आपण येथे बट्टीचे पीठ भिजवून घेणार आहोत. तर पीठ भिजवण्यासाठी मी येथे 1 वाटी इतके बट्टीचे प्रीमिक्स घेतलेले आहे आणि हे बट्टीचे प्रीमिक्स तुम्ही तुमच्या क्वांटिटीनुसार तुमच्या घरात किती जण आहेत त्यानुसार घेऊ शकतात. तर येथे मी 1 चमचा इथे बडीशोप घेतलेले आहे, 1 चमचा ओवा, अर्धा चमचा हळद, चवीनुसार मीठ आणि चिमूटभर येथे मी सोडा घेतलेला आहे. तर सोडा तुम्ही येथे स्किप देखील करू शकताय. आणि तसेच मी येथे मोहन म्हणून तेल येथे कडकडीत गरम करून घेतलेले आहे. तर आपण सर्वात आधी येथे ओवा या हातावर चोळून मग त्यात मिक्स करून घेणार आहोत. आपण हातावर का चोळतो ओवा, कारण त्यातील जो स्वाद आहे तो छानपैकी त्यात उतरतो. तसेच बडीशेप देखील आपण ही हातावर चोळूनच टाकून घेणार आहोत. त्यानंतर आपण जे हळद घेतलेली होती, तर आपण इथे पाव चमचा इतकी हळद टाकून घेतलेली आहे. चवीनुसार येथे मी मीठ टाकून घेतलेले आहे. त्यानंतर सोडा घेतलेला होता, तो सुद्धा आपण यात मिक्स करून घेणार आहोत आणि हेच आपल्याला हाताने मिक्स करून घ्यायचे आहे आधी. आणि मग आपण गॅसवर येथे कडकडीत मोहन म्हणून तेल गरम करायला ठेवलेले होते मी. तर येथे मी 2 चमचे इतके तेल टाकून घेतलेले आहे आणि ते थोडेसे गरम आहे म्हणून मी येथे चमचाने मिक्स करून घेतलेले आहे. त्यानंतर थोडेसे ते मिक्स झाले की हाताने सर्व हे मी मिक्स करून घेतलेले आहे. तर हे चांगल्या पद्धतीने आपल्याला दोन्ही हातांनी मिक्स करून घ्यायचे आहे आणि त्या पिठाचा गोळा होईल आपल्या हातात. तर अशा पद्धतीने आपण हे मोहन टाकून घ्यायचे आहे. तर येथे आपला गोळा होतोय म्हणजेच आपले मोहन अगदी बरोबर प्रमाणात आहे. तर मी येथे थोडेसे अर्धा तांब्या इतके कोमट पाणी करून घेतलेले आहे. तर बरेच जण याही थंड पाण्यात देखील भिजवतात पीठ, पण मी येथे थोडेसे कोमट करून घेतलेले आहे. तर येथे थोडे थोडे पाणी टाकून आपण हे बट्टीचे जे कणिक आहे ते भिजवून घेणार आहोत. तर हे कणिक भिजवताना आपल्याला जास्त घट्टसर असाही गोळा भिजवायचा नाही आणि जास्त सैलही भिजवायचा नाही आहे. आपण जसे की पोळींना चपातींना पीठ भिजवतो त्याचप्रमाणे आपल्यालाही भिजवून घ्यायचे आहे. तर मी येथे हे कणिक भिजवून घेतलेले आहे आणि 10 मिनिटांसाठी आपण हे झाकून घेणार आहोत. तर येथे 10 मिनिटांनंतर आपण येथे बघू शकतोय. तर येथे आपण गॅसवर एका बाजूला पातेले ठेवलेले आहे आणि त्यात मी 1 तांब्या इतके पाणी टाकलेले आहे. तर येथे आपण पाणी उकळवण्यासाठी ठेवलेले आहे. तोपर्यंत मी येथे ही बट्टी बनवून घेत आहे. तर मी येथे 4 गोळे येथे बनवून घेतलेले आहेत एकसारखे आणि हे आपल्याला जास्त न लाटता काही न करता आपल्याला फक्त हे गोल गोळे करून घ्यायचे आहेत. तर मी येथे थोडेसे हे मळून घेतलेले आहेत आणि त्यात थोडंसं तेल लावून घेतलेले आहे आणि पुन्हा ते असे सर्व बाजूंनी बंद करून पुन्हा त्याचा गोल असा गोळा बनवलेला आहे. तर येथे आपल्याला हे सर्व बट्टी बनवून घेतलेले आहेत मी येथे आणि आपले पाणी देखील येथे उकळलेले आहे. तर पाणी उकळल्यानंतर येथे मी सर्व या बट्ट्या टाकून दिलेल्या आहेत. त्यानंतर येथे मी झाकण ठेवून दिलेले आहे. तर येथे बघू शकताय वरणाची डाळसुद्धा आपली मस्तपैकी येथे शिजून तयार आहे. तर येथे मी 5 मिनिटांनी चेक केले तर आपली बट्टी मस्तपैकी अशी उकळत आहे आणि शिजत आहे. पाणी उकळत आहे त्यातील आणि 10 ते 15 मिनिटे मला इथे लागलेले आहेत. तर मी येथे चाकूने चेक करून घेतलेले आहे. तर बट्टीतले जे आपण पाणी टाकलेले होते ते सुद्धा आटलेले आहेत निम्म्यापेक्षा जास्त आणि येथे आपली बट्टी छानपैकी अशी
उकडली गेली आहे। तर येथे मी या सर्व बट्ट्या या काढून घेणार आहे। आता हे जे बट्टीचे पाणी आहे ते आपण फेकून न देता वरणासाठी वापरणार आहोत। तर येथे मी वरणासाठी अर्धा चमचा जिरे, अर्धा चमचा मोहरी, थोडेसे लसूण पाकळ्या, कढीपत्त्याची पाने, 2 ते 3 हिरव्या मिरच्या, 2 लाल मिरची आणि चवीनुसार मीठ घेतलेले आहे। तर येथे तेल गरम झालेले आहे, त्यात मी मोहरी टाकून घेतलेली आहे, जिरे टाकलेले आहे, नंतर लसूण टाकून घेतलेला आहे आणि त्यानंतर कढीपत्त्याची पाने सुद्धा टाकून घेतलेली आहेत। नंतर हिरवी मिरची टाकून घेतलेली आहे आणि ते 2 मिनिटे आपल्याला परतून घ्यायचे आहे। तर इथे आपली वरणाची डाळ सुद्धा मस्तपैकी शिजून तयार झालेली आहे। तुम्ही बघू शकता इथे आपल्याला डाळ घोटायची अजिबात गरज नाही आहे। तसेच मी येथे लाल मिरच्या होत्या त्या सुद्धा टाकून घेतलेल्या आहेत आणि त्यानंतर मी येथे पाव चमचा इतका हिंग टाकून घेतलेला आहे। तर मी तुम्हाला हिंग दाखवायला विसरली होती। आणि नंतर हे सर्व आपले परतून झाल्यानंतर येथे आपण जी वरणाची डाळ होती ती टाकून घेतलेली आहे आणि आता आपण जे बट्टीचे पाणी एका बाजूला काढून घेतलेले होते तेच आपण यात टाकून घेतलेले आहे। आपण यात दुसरे कोणतेही पाणी ॲड न करता फक्त बट्टीचेच पाणी सर्व यात वापरलेले आहे आणि नंतर चवीनुसार जे मीठ घेतलेले होते ते सुद्धा आपण येथे टाकून घेतलेले आहे। तर येथे आपले वरण उकळत आहे तोपर्यंत मी एका साईडला इथे भात सुद्धा टाकून घेतलेला आहे। तर येथे मी भाताचा कुकर सुद्धा इथे लावून घेतलेला आहे आणि येथे आपल्या वरणाला सुद्धा मस्तपैकी अशी उकळी आलेली आहे। तर येथे आता आपण वरण उतरवून ठेवलेले आहे आणि आता आपण बट्टी तळून घेणार आहोत। तर बट्टीसाठी मी येथे ऑलरेडी तेल गरम करायला ठेवलेले आहे। तर आपल्याला तेल हे कडकडीत गरम करायचे आहे आणि नंतर गॅसची फ्लेम ही मीडियम टू लो असू द्यायची आहे। तर येथे बट्टी आपण कापून घेत आहोत। तर बघू शकताय तुम्ही मस्तपैकी अशी ही बट्टी कापली जाते आणि चाकूला कुठेही न चिटकता छानपैकी अशी ही बट्टी शिजली गेलेली आहे मधून आणि आपल्याला जशी हवी तशी आपण ही बट्टी कापून घ्यायची आहे। तर तुम्ही ही चौकोनी आकारात किंवा तुम्हाला ज्या शेपमध्ये आवडत असेल त्यामध्ये तुम्ही कापून घेऊ शकताय। पण मी येथे थोडेसे सेमी सर्कलमध्ये थोडंसं ओव्हल शेपमध्ये कापून घेत आहे, कारण अशा प्रकारे कापल्याने आपली बट्टी ही छानपैकी सर्व बाजूने अशी तळली जाते आणि खुसखुशीत अशी होते। तर मी येथे या सर्व बट्टी कापून घेतलेल्या आहेत। तुम्ही बघू शकताय दोन्ही प्रकारच्या मी येथे तुम्हाला बट्टी कापून दाखवलेल्या आहेत आणि येथे आपले तेल गरम झालेलेच होते तर त्यात आपण ही बट्टी टाकून घेतलेली आहे। तर तेलात जेवढ्या मावतील तेवढ्याच आपल्याला बट्ट्या टाकायच्या आहेत, जास्तही न टाकता थोड्या थोड्या टाकून या आपल्याला तळून घ्यायच्या आहेत। तर येथे गॅसची फ्लेम ही लो टू मीडियमच असू द्यायची आहे आणि छानपैकी आपल्याला ब्राऊन होईपर्यंत आपल्याला या बट्ट्या तळून घ्यायच्या आहेत। तर मी येथे एक बॅच तळून घेतलेली आहे आणि या राहिलेल्या सर्व बट्टी आम्ही अशा पद्धतीनेच तळून घेणार आहे। तर तुम्ही बघू शकताय मस्तपैकी जसे की आपण टोस्ट खातो पाव त्याप्रमाणेच या बट्टी दिसत आहेत। वरून एकदम खुसखुशीत अशा आणि वरून ब्राऊन झालेल्या या बट्टी दिसत आहेत। तर आपल्याला या सर्व बट्ट्या अशा पद्धतीने तळून घ्यायच्या आहेत। तर मी येथे या सर्व बट्ट्या छानपैकी अशा ब्राऊन होईपर्यंत तळून घेतलेल्या आहेत। तुम्ही बघू शकताय मस्तपैकी येथे आपल्या बट्ट्या सुद्धा तयार झालेल्या आहेत आणि छानपैकी येथे आपले वरण सुद्धा तयार झालेले आहे। तर तुम्ही बट्टीसाठी वरण येथे थोडे पातळही बनवू शकतात, परंतु येथे कमी क्वांटिटी बनवलेली आहे मी आज जरा, आणि भात सुद्धा मस्तपैकी येथे आपला शिजलेला आहे। तर बट्टी मस्तपैकी बघू शकताय तुम्ही एकदम खुसखुशीत, वरून एकदम खुसखुशीत आणि आतून नरम अशी ही बट्टी छानपैकी अशी शिजलेली आहे आणि आतून सुद्धा तुम्ही बघू शकताय मस्तपैकी बट्टीला आपला कलर आलेला आहे। तर मी येथे सर्व ही बट्टी चुरून घेतलेली आहे आणि त्यावर आपण हे गरमागरम वरण टाकून घेणार आहोत। तर मस्तपैकी मी येथे वरण सुद्धा टाकून घेतलेले आहे आणि त्यावरून मस्तपैकी अशी तुपाची ही धार टाकलेली आहे आणि खूपच छान अशी ही वरण बट्टी लागते। तर मैत्रिणींनो, तुम्ही सुद्धा एकदा या प्रकारे ही बट्टी नक्कीच ट्राय करा आणि व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट्सद्वारे नक्कीच कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा आणि चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून मी जे काही नवीन व्हिडिओ अपलोड करेल ते सर्वात आधी तुम्हाला दिसतील। आणि भेटूयात आता पुन्हा आपण नेक्स्ट व्हिडिओसोबत। धन्यवाद।